नमस्कार मित्रांनो. राज्य शासन आता मोफत जे राशन मिळतं मित्रांनो, त्याच्याबद्दल आता एक नवीन चांगला निर्णय घेतलेला आहे असं राज्य शासनाला वाटतं. परंतु त्याच्यामध्ये काय माहितीये का, त्यांनी जे नियम काढला मित्रांनो, ते सांगतो अगोदर तुम्हाला. बघा, याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बाबा, तुम्ही जर आयकर भरीत असाल आणि तुमचं उत्पन्न जर वार्षिक 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मोफत राशन हे दिले जाणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक त्याच्यामध्ये अशी अट टाकलेली की बाबा, जर तुमचं 2.5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला मोफत धान्य दिले जाणार नाही. परत आता झालं काय माहितीये का, कराडमध्ये काय केलेलं, कराड तालुक्यामध्ये आता शासनाने याची सुरुवात केलेली आहे. जवळपास 4,000पेक्षा जास्त जे आयकर भरणारे व्यक्ती आहे त्याला काय केलेले नोटिसा पाठवले की तुम्हाला मोफत धान्याची काय गरज आहे, तुम्हाला याचं तुम्ही आम्हाला काय करा, नोटिसा उत्तर कळवा नेमकं. आता याच्यावर सध्या शासन काम चालू आहे कराड तालुक्यामध्ये. आता सगळीकडे हळूहळू ते होईल. परंतु मला एक म्हणायचं याच्याबद्दल किंवा जर समजा तुम्ही हे नियम गोरगरिबाबद्दल असं जर समजा लागू करत असाल तर अक्षरशः जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त जर राशन धान्य मोफत उचलत असेल कोणी तर राजकीय नेते जे तेच उचलतात. त्याचे जे राशन मध्ये मिळणारे गहू वगैरे असते ते सगळ्यात जास्त म्हणजे त्याच्या कोंबड्याला याला त्याच्यानंतर त्याच्या जनावराला खायला असते, पण गोरगरिबाला ते मिळत नाही. पण तुम्ही त्याच्याकडे पण सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. पॉवर जर हातात असली तर ते काही करू शकतात, बरोबर. पॉवरचा गैरवापर होतो याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या, कारण सगळ्यात जास्त आमदार खासदार जे तुमचे काय नेते मंडळी काम करणारे त्याच्याकडे सगळ्यात जास्त म्हणलं तर पिवळं राशन कार्ड किंवा त्याच्याकडे अंत्योदयचं जे कार्ड आहे याच्यावर पण तुम्ही काहीतरी निर्बंध घाला, म्हणजे गोरगरिबाला व्यवस्थित राशन मिळेल आणि जे त्याच्या जनावराला वगैरे जातं ते धान्य ते त्याला न जाता, आता जनावराला पण मिळालं पाहिजे, जनावराला खायला असतं, परंतु ते जनतेला न मिळता जे मिळतंय समजा इकडलं जनतेचं ते कोणाच्या वाट्याला जाते, त्याच्या गाईला ढोराला यायला जातं, नो प्रॉब्लेम, तिथे गेलं तर काही हरकत नाही. पण तुमच्या घरचा असेल तर तुम्ही ते द्या, गाईला दिलेलं चांगलंच आहे. परंतु जनतेच्या वाट्याचं हे श्रीमंत लोक उचलून ते गाईला वगैरे त्याला देतात ते योग्य नाही. त्याच्यासाठी वेगळं अन्न त्याच्याकडे आहे, परंतु गोरगरिबाचं घेऊन तिकडे देणं हे चांगलं नाही मित्रांनो. तर तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो याच्याबद्दल नक्की प्रतिक्रिया कळवा मित्रांनो. धन्यवाद.